घडामोडी बघूया। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधारेने बांधले गेलो आहोत आणि एकाच विचारधारेने पूर्ण पक्ष चालवतायत। राज ठाकरेंचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत, म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे, त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं असं आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो, मात्र तो वैचारिक विरोध होता, मतभेद होते पण मनभेद नव्हते। हे सगळं वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सावित्रीबाई फुले इथे एक कार्यक्रम होता त्यात ते सहभागी झाले होते आणि त्यावेळी बोलताना ते म्हणाले, बाहेर स्वागत करताना जे हास्य आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या सभेसाठी जातोय। आणि मी आल्या आल्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की असा मला एक तो पॉझिटिव्ह फिलिंग जी येते, मला वाटतं आपला डीएनए जो आहे ना मनसेचा आणि शिवसेनेचा तो एकच आहे। हे मला वाटतं दूध का दूध आणि पाणी का पाणी, कारण की आज जे आहे एका वेगळ्या जगामध्ये जे आहे ते लोक जगतायत। लोकांना सांगताना की आमच्याबरोबर सिंपत्ती आहे, आमच्याबरोबर सिंपत्ती आहे। अरे सिंपत्ती नाही, तुमच्याकडे संपत्ती आहे, फक्त सिंपत्ती नाहीये तुमच्याकडे। कारण की सिंपत्ती कोणाकडे असते? सिंपत्ती जी आहे ही लोकांच्या दुःखामध्ये जाऊन जाणाऱ्या माणसाकडे जी आहे ही सिंपत्ती लोकांची असते। कल्याण लोकसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकरता राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। येत्या 12 मेला कल्याण डोंबिवली इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे। या सभेला खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आता 12 मेच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 12 तारखेला 12 मेला कल्याण डोंबिवली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे। त्या सभेला ते संबोधित करतील, त्याला स्वतः खासदार साहेब असतील, कदाचित सीएम साहेब असतील तर ते उपस्थित असतील। पण ती महायुतीची सभा आहे आणि आता महायुतीत आम्ही असल्यामुळे महायुतीची सभा आहे ती, त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत, एकत्र होणार। त्याच्यामुळे ती सभा 12 मेला होणार आहे। इचलकरंजीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा एकदा भटक्या आत्म्याचा मुद्दा रंगला। नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटक्या आत्म्याची उपमा देत पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता। मोदींच्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी इचलकरंजीतल्या सभेत जोरदार उत्तर दिलं। तसंच हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंवरही सडकून टीका केली। आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्राची विल्हेवाट लावतायत आणि तरी सुद्धा मत मागायला निर्लज्जपणाने हे वखवकलेले आत्मे महाराष्ट्रामध्ये फिरू कसे शकतात? कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे। हे गजनी सरकार आहे, कारण त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही। 14 साली काय बोलले होते ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही। पण एवढं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला। पण गद्दारी झाले ती केवळ माझ्याशी नाही, गद्दारी डबल गद्दारी झाले, कारण हा तर खोकेबाज निघालाच। मुंबई हे 2 ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले? सगळे वेदांत फॉक्सकॉन गुजरातमध्ये, बल्क ड्रग पार्क गुजरातमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सडकून टीका केली। पाठीत खंजीर खुपसून पवारांसोबत ते जाऊन बसले असा खोचक टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला। दरम्यान मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीच तोडू शकत नाही असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। मुंबईच्या विकासामध्ये तुमचा वाटा काय असा सवालही विचारत ठाकरेंवर सडकून प्रहार करण्यात आला। दरम्यान निवडणुका आल्या की त्यांची कोल्हेकुई सुरू होते असा टोलाही लगावण्यात आला।
दादरमधील कामगार मैदानावर भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली। 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, बोलाल तशी। या मुंबईवर अखंडित राज्य होतं, हो आम्ही देखील होतो सोबत, पण राज्य तुमचं होतं, तुम्ही चालवत होतात। मग सांगा ना, 25 वर्षामध्ये या मुंबईला तुम्ही नेमकं काय दिलं ते सांगा, काय बदल केला? मला असं वाटतं तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्याची सवय तुम्हाला लागते। आता हे अध्यक्ष आहे का गल्लीचे नेते आहेत अशी त्यांची भाषा या ठिकाणी झाली आहे। याद रखना, ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं। संयम ठेवलाय कारण आम्ही परिपक्व आहोत। ज्या दिवशी आपल्यावर येऊ त्या दिवशी काय ताकद आहे ती दाखवूनही देऊ। प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, त्या ठिकाणी लोक मरत असताना, लोक उपाशी असताना, एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात रेशन देतायत, मदत करतायत, आणि तुम्ही मुंबईमध्ये खिचडीचा घोटाळा करताय। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय। कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर। यांना लस म्हणजे लसूण वाटतो। म्हणाले मोदीजींनी लस तयार केली का? अरे बेड्यांनो, महानगरपालिकेचा एखादा पूल तयार झाल्यानंतर तुम्ही सांगता ना, हा पूल मी तयार केला। तुम्ही थोडी जाऊन तिथे पूल तयार केला असतो, तो पूल तिथल्या इंजिनियरनी आणि मजुरांनीच तयार केला असतो, पण त्याचं क्रेडिट मात्र तुम्ही घेता। आम्ही मुलगी सून असा भेदभाव करत नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना लगावला। भोरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभा झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली। राज्याचे मुख्यमंत्री बदलले हे पचनी पडत नसल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली। विशेष म्हणजे सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारेंच्या भूमिकेवरही भाष्य केले। 50-60 वर्ष जे काम झालं नाही, खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे ना नीती आहे, नियत आहे, ना काही आहे, निर्णय आहे। आज त्यांच्याकडे कट, कमिशन आणि करप्शन, दुसरीकडे नेशन फर्स्ट अशा प्रकारची जी काही भूमिका मोदीजींनी घेतली आहे, मुलगी सून पत्नी असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही, आपलं सरकारही करत नाही। आणि असं जे भेदभाव करतात त्यांना भोरची जनता मतदान करेल का? भोरची जनता सुज्ञ आहे। त्या म्हणतो हेलिकॉप्टरने जातात शेती करायला, मी काय गाडी चालवत जाऊ 8 तास? अरे मी 8 तासामध्ये 10,000 फाईल सह्या करतो। 10,000 फाईल सह्या करतो। माझा एक मिनिट मी सत्कारणी लावतो। आता मी गावी गेल्यावर मी शेतकरी आहे, शेतीकडे आपोआप माझे पाय वळतात, पण तिथं पण पोटदुखी। अजून पर्यंत मुख्यमंत्री बदललाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालाय, हे पचनीच पडत नाही। भाषण करून प्रश्न सुटत नाहीत असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला। भोरमधील प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला। दरम्यान भोरमधील MIDCच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं। तुम्ही माग ज्या खासदारांना निवडून द्यायचा त्यांनी काय काम आपल्या भागात केलं, कुणी उठून सांगावं की अजित पवार हे काम केलंय। भाषण देऊन प्रश्न सुटत नसतात। मला पण भाषण फार चांगली करता येतात, पण मी भाषणाबरोबरच काम देखील सकाळी 5 ला उठतो, 6 वाजल्यापासून काम करतो। अरे 32 वर्ष तुम्हाला MIDC करता येत नाही? काय तुमचं कर्तृत्व काय? मागच्या वेळेस तर खासदारांनी सांगितलं पुढच्या वेळेस मी नाही MIDC केली तर मतं मागायला येणार नाही, तरी मतं मागायला येतात।
काँग्रेसला रामराम केल्यानंतर संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी पक्षप्रवेशासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असून 2 दिवसात आपण शिवसेनेत प्रवेश करणार असं निरुपम यांनी स्पष्ट केलं। तर 20 वर्षांनंतर आपली घरवापसी होत असून शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं निरुपम म्हणाले। एक 3-4 वाजता एक शिवसेनेत प्रवेश करण्याचा एक प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे। प्रवेश केल्यानंतर शिवसेनाचे जे काही उमेदवार आहेत मुंबईमध्ये, या मुंबईचे बाहेर जिकडे पक्षाकडून आदेश होईल तिकडे जाऊन तमाम उमेदवारांसाठी प्रचार करणार। धन्यवाद। पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येत आहे, कसं वाटतं? मला चांगला वाटतो। घरवापसी आहे। माझा घर होता 20 वर्षापासून, 20 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या घरात प्रवेश करतो। संजय निरुपम भी आके गए हैं, अभी उन्होंने सदिच्छा भेंट ली हुई है, वो जल्दी प्रवेश करने वाले हैं। तुमच्या जिल्ह्यातलं एक मोठं प्रस्थ भाजपच्या वाटेवर आहे असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला। कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आंबेडकर यांचा निशाणा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। राज्यपाल पदाबाबत ठरल्यानंतर ते मोठे नेते भाजपमध्ये जातील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं। तुमच्या जिल्ह्यामधला असं एक फार मोठं प्रश्न आहे। बीजेपीच्या वाटेवरती आहे। माझ्याकडे चालले होते काय ते गव्हर्नरशिप कधी मिळणार हा त्याच्यातला इश्यू आहे। लोकसभा निवडणुकीमुळे सध्याचं राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यामुळे कोकणातली भाऊबंदकी सुद्धा चव्हाट्यावर आली आहे। रत्नागिरीमध्ये किरण सामंत समर्थकांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावर असलेले बॅनर हटवल्याचं समोर आलंय। त्याऐवजी किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं बॅनर कार्यालयावर लावण्यात आलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर मोठ्या भावाचं मन दुखावलं असेल तर समजूत काढू असं उदय सामंत यांनी म्हटलंय। उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहे म्हणायचं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावाच्या कार्यालयामध्ये माझा फोटो काढून मोठ्या भावाचा लावला, मला दुःख असण्याचं काही कारणच नाही। माझ्या मोठ्या भावाचा जर गैरसमज होणार नाही पण झालाच असेल तर तो दूर करणं माझी जबाबदारी आहे ना। आणि ते रागानं मला बोलले, त्यांना अधिकार आहे, ते वडील भाऊ आहेत। धाराशिवमधून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक रिंगणात आहेत। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं। 40 वर्ष पाटबंधारे खातं तुमच्या पद्मसिंह पाटलांकडेच होतं, तेव्हा मग पाणी कसं आलं नाही ते त्यांनाच विचारा असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं। तसंच सावंतांनी केलेल्या भंगार विक्या या टीकेला सुद्धा त्यांनी जोरदार उत्तर दिलं। मी तरी आपल्या माध्यमातून सांगतो, हा भंगार विक्या आहे। आजही भंगार, आज त्याच्या नावानं सुद्धा माझ्यात काही लोक आहेत की त्यांना भंगार विकलेले पैसे घेतले, त्यांना भंगार अजून दिलं नाही, राहिलेलं भंगार तसंच पडलेलं आहे। थोबाड मतदारसंघाने बघितलं नाही असे खासदार निवडून गेले। आणि हे जे खासदार सो कॉल्ड स्वतःला म्हणतात ना, ह्या खासदारांना माझं एकच चॅलेंज आहे, तुमच्या माध्यमातून चॅलेंज आहे की 2019 पासून 2024 पर्यंत केंद्राची अशी कुठली एक योजना ह्या ठिकाणी आणली का? काही पैसे मिळत असतील म्हणून घेतला ना, इतके पैसे मोजून कोण घेतंय? म्हणजे जी संस्था तुम्हाला घेण्यासाठी तुमची कुत्तरओढ लागली होती का नव्हती? वस्तुस्थिती आहे का नाही? त्यांनीच सांगितलं ना भाषणात की एकनाथ शिंदेकडे हा विषय नेला, म्हणजे सीएमला इंटरव्ह्यू करावं लागलं ह्यांना कारखाना घेण्यासाठी। आणि इतका ह्यांनी प्रतिष्ठा केली का केली? काही पैसे मिळणार असतील म्हणूनच केली ना। मग त्याला भंगार म्हणता का तुम्ही? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून संदीपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय। गंगापूर तालुक्यातील जामगावात प्रचारादरम्यान वेगळाच किस्सा घडला। सभेत भुमरे बोलत असताना मद्यपान केलेला एक जण मध्येच म्हणाला, साहेब तुमचा सत्कार करायचा आहे। त्यावर आपल्या रांगड्या शैलीत भुमरे असं काही म्हणाले की उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। बघूयात ते काय म्हणाले। आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, त्यांच्याकडे विजन नाही। शांत राहा,
तो आमचंच गिरायक आहे म्हणून असं बोलू राहिला. मी सांगितलं ना आमचं गिरायक आहे. सत्कार घेऊ आपण. बामसाहेब खरं आहे ते सांगायला काय हरकत नाही. आमची गिरायक बरीच आहे. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.